माझ्या महानंद हरंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्वतीचा पूर्ववृत्तांत बघणार आहोत। पार्वती पूर्वी कोण होती? नारद मुनींनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारलेला आहे। ब्रह्माजी सतीनं दक्षाच्या यज्ञामध्ये शरीराचं धन करून घेतलं, त्याच्यानंतर ती हिमालय कन्या पार्वती म्हणून कशी जन्माला आली हिचा वृत्तांत सांगा। तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले, आपला मुलगा नारद याला ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत, नारदा, पितराची पत्नी स्वधा, पितर आणि स्वधा ही पती पत्नी होते आणि ह्यांना 3 मुली होत्या। पहिलीचं नाव मैन्या, दुसरीचं नाव धन्या आणि तिसरीचं नाव कलावती। अशा 3 मुली होत्या। ह्या 3 मुली विष्णू लोक बघण्यासाठी वैकुंठाला गेल्या। श्वेतद्वीप नावाचं ठिकाण होतं वैकुंठामध्ये, ते बघण्यासाठी गेल्या। तिथं सगळीकडे फिरल्या, सगळीकडे बघितलेलं आहे। बघून त्या परत आल्या तेव्हा तिथं सनकादिक ऋषीचा सत्संग होता। त्या सत्संगाला सगळा समाज जमलेला होता आणि त्याच मंडपामध्ये या तिघी येऊन बसल्या असताना सत्संगाची सुरुवात होणार होती। सगळी गर्दी जमलेली होती। देव, गंधर्व, ऋषी, मुनी सगळे तिथे त्या सत्संगाला आलेले होते आणि त्या मंडपामध्ये सनकादिक ऋषींचा प्रवेश झाला। सगळे लोक उठून उभे राहिले, परंतु ह्या तिघी जी होत्या, धन्या, मैना, धन्या आणि कलावती, या एकमेकीशी बोलत होत्या आणि ह्या उठून उभा राहण्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही। त्या बसूनच राहिल्या। उठून उभा राहिलेले लोक खाली बसले, पण सनकादिक ऋषींच्या लक्षात आलं ह्या तिघी उठलेल्या नव्हत्या। सनकादिक ऋषींनी त्या तिघींना पुढे बोलावून घेतलं आणि तुम्ही कोण आहात, कुठून आलात आणि तुमच्या पित्याचं नाव काय असं विचारलेलं आहे। तेव्हा ह्या तिघींनी सांगितलं, मैना, धन्या आणि कलावती यांनी सांगितलं, आम्ही पितराच्या मानस कन्या आहोत, आमच्या आईचं नाव स्वधा आहे। तेव्हा सनकादिक ऋषी म्हणाले, तुम्ही पितराच्या कन्या असताना सुद्धा तुम्हाला वळण नाही, तुम्हाला नियम माहीत नाहीत का? तुम्ही प्रवचनाच्या मंडपामध्ये बसलात, एकमेकीशी गप्पा मारू लागलात। ही जी आहे ते गुन्हा आहे, ही जी आहे ते दोष आहे, असं तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही पितराच्या कन्या असताना सुद्धा ही चूक केलेली आहे। तुम्हाला संस्कार तुमच्या माता पित्याने दिले नाहीत का? असं चांगलंच त्यांना सगळं बोलून त्या सनकादिक ऋषीने त्यांना शाप दिला। सनकादिक ऋषी म्हणू लागले, तुम्ही ही जी चूक केली ह्याच्या बदलीमध्ये तुम्ही मृत्यू लोकामध्ये मनुष्य योनीमध्ये जन्म घ्याल। तेव्हा त्या तिघींनीही सनकादिक ऋषींच्या पायावर लोटांगण घातलं, त्यांना माफी मागितली, चूक झाली क्षमा करा, पण असा आम्हाला शाप देऊ नका। असं म्हटल्यानंतर सनकादिक मुनी म्हणू लागले, माझ्या मुखातून शब्द गेलेला खोटा होत नाही, परंतु मी तुम्हाला उशाप देतो, तुम्ही जरी भूलोकी जन्म घेतला तरी सुद्धा तुम्ही तिथं दिव्य अशा तेजानं झळकाल, तुमची कीर्ती सगळीकडे होईल, असा मी तुम्हाला उशाप देतो। ही जी पहिली होती स्वधाची मुलगी मैना म्हणून जन्माला येईल आणि तिच्या पोटी पार्वतीचा जन्म होईल आणि ती शिवाची पत्नी होईल। दुसरी जी मुलगी आहे स्वधा, ही जनक राजाची पत्नी होईल आणि तिच्या पोटी सीता नावाची कन्या जन्माला येईल, विष्णूचा अवतार असलेल्या रामप्रभूची पत्नी होईल। तिसरी जी आहे कलावती, ती वृषभभानूची पत्नी होईल आणि तिच्या पोटी कृष्णप्रिया राधा जन्माला येईल। अशा प्रकारे आशीर्वाद देऊन सनकादिक मुनींनी तिथं प्रवचन केलेलं आहे। आणि जी मैना आहे आणि तिची जी ती जी पार्वती आहे ती शिवाला दिलेली आहे। अशा हे पार्वती
शिवाला दिली. अशा प्रकारे ही स्वतःचा पूर्ण वृत्तांत सांगितला. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक आणि सबस्क्राईब करा.